सकाळचे 10 आणि आम्ही आता स्टुडिओ मध्येच आहे. आम्ही सध्या ग्रास लावतोय. ग्रास लावायचं काम चालू आहे इकडं. तेजस भाऊला येतं या सगळं लावायला. त्यांनीच लावून घेतलंय सगळं. स्क्रू मशीन पण त्याची घरीच होती. वारसात भेटलेली संपत्ती नाही आपल्याकडे. आपल्याला सगळं शून्यातून उभं करायचंय. त्यामुळं थोडासा वेळ लागणारच ना. ग्रास त्यांनी कसा लावलाय आपण त्याला विचारू. तेजस भाऊ, ग्रास कसा लावला तुम्ही? सांगा, 2 शब्दात सांगा. ग्रास एकदम बाहेर लावलेला दिसतोय. आपण त्याला स्क्रू मारलेली आहे. तर आज काम राहिलेलं आहे. तर भेटू पुढल्या बॉक्स मध्ये. बघा मग नट कसा मारतो. नट मारतोय बरं का, स्क्रू मारतोय तो सध्या. 2 मिनिटं 1 सेकंदाच काम आहे त्याच फक्त. 1000 रुपये दिलेले भाऊनी मला. नाही, आपण नाही तर भाऊला पैसे दिले किंवा की आपला भाऊच आहे तो. बाकीच आहे ते आता ते नियोजन सगळं त्याच्याकडेच आहे. तो काय करतोय, एकाकडले स्क्रू काढून तिकडे लावतोय फक्त. आता हे काढले का इकडे लगेच लावून टाकतोय. आपला स्टुडिओ काय इतका मोठा नाही. आपला किती भाई, असा 8 भाई आहे आणि असा 10 भाई 10 फुटाचा असा 8 फुटाचा आहे. एवढं आपण ग्रास लावलंय. इकडून हे काच दरवाजा ते लावलेलं आहे आणि असं केलेलं आहे सध्या आपलं. एवढं काम आपलं झालेलं आहे. वरच्या बाजूनी व्हाईट कलर दिलाय आणि आम्ही खाली कार्पेट लावलेली. कार्पेट लावायला पण आम्ही दोघच होतो, त्यामुळे चांगली कार्पेट लावली. आम्ही एकदम कमी खर्चात केलेला आहे. तेजस भाऊ काय म्हणतो तुम्ही एकदा तुम्ही त्याच्याकडून ऐका. आता हे सगळं झालेलं आहे ते तेजस भाऊच्या डोक्याने झालेलं आहे. आपल्याला काही इतकं माहित नव्हतं. तेजस भाऊनी सांगितलं आपल्याला इकडून ग्रास लाव, खाली हे कार्पेट टाक. त्याच्या डोक्यानुसार आपण चाललंय. आणि वर दिला व्हाईट कलर. त्यांनी तो व्हाईट कलर द्यायला पण त्यांनी सांगितलं होतं. आणि ग्लास ते काचन ते दिसत असन ते आणायला पण तो एकट्याच होता. म्हणजे टेम्पो सोबत तो एकट्याच होता. मला काही कामानिमित्त जाता आलं नाही. तो एकट्याच होता जायला आणि तोच घेऊन आला. फिटिंग करायला एका दिवसात फिटरने केलं. त्यासोबत तेजस भाऊच होता आपला. आपला स्टुडिओला सगळ्यात मोठा वाटा म्हणजे आपल्या तेजस भाऊचा आहे. तर आता टाइमच झालेला आहे पण आम्ही काय बाकी सगळे गाळे बंद झालेत पण आमचा गाळा अजून चालू आहे. आमचं स्टुडिओ हे पहा, हे सगळं काय बंद झालेलं आहे पण आमचं काम चालू आहे अजून. या ठिकाणी आहे आमचा गाळा म्हणजे आमचं स्टुडिओचं काम चालू आहे आता सध्या या ठिकाणी. आपला गाळा हा अकोळनर गावामध्ये वडापशी म्हणजे पिपऱ्यात आहे. या ठिकाणी बरेच गाळे आहे. तर आपला पहिलाच इकडे शूट होणार आहे या बाजूला आपलंच आणि इकडे आपलं फोटो स्टुडिओ होणार आहे. शूट होम पण आपलंच आहे. शूट होमसाठी पण आपण बरंच साहित्य आणलेलं आहे सध्या. लाईट बिटी एकदम इथं प्रॉपर आहे. सगळीकडे लाईटी बिटी आहे. चला मग तुम्हाला दाखवतो आतमध्ये स्टुडिओच्या आपल्या आत जाऊन. हा आपला स्टुडिओ आहे. या बाजूने आपल्याला काहीतरी मग पार्टिशनसाठी इथं पॅक करावं लागेल. आणि आपलं शूट होमचं आहे सगळं दिसत असून तुम्हाला. हे काही हे फ्रीज, इकडे अजून एक फ्रीज आहे. हे एक आहे. हे टेबल आणि ते सगळं आपलं शूट होमचंच आहे. आपण हे कलर आणि ते आणले होते. कलरचं काय संपलेले आता. हा ह्याच्यात आहे
अशी आपण कार्पेट आणली होती आणि एवढी आता राहिलेली. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असं ना आपला स्टुडिओ कसा आहे, कसं काम चालू आहे. ते आपण बॅनरसाठी म्हणजेच आपण स्टुडिओच्या बाहेर बॅनर लावायचा आहे ना आपला, त्यासाठी आणलेली आहे पाईप. चल ना तू. तेजस भाऊला आता घाई झाली काहून की ते लेटेले झालेत, त्यांना भूक पण लागलेली. तर मग आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आता जातो आम्ही घरी. 5,000 आले. आता तेजस भाऊला ना 5,000चा मेसेज आलेला आहे. तर तो कसा फेक आहे का कसा कोणी पाठवले ते काही सांगता येत नाही. तर आम्ही तेच बघू राहिले आता सध्या. बघ बरं आपल्या फोन पे मध्ये जाऊन. आमची नेट पण काय महिन्यावर काय चलत नाही, कारण आम्ही महिन्यावर बॅलन्सच टाकीत नाही. आता काय बॅलन्सचं काय नाही काहून की वायफाय घ्यायचं आहे आता. पासपोर्ट सोडून तुला आहेत ना 5,000. तर आपल्याला फोन आलाय पण आपण फोन उचलत नाही कोणाचे. आपण कामात असल्यावर कोणी असो फोन नाही उचलत. तर आता आम्ही कामावर कोण आता घरी चाललोय. आपलं काय शटर बिटर बंद करायचंय. तेजस भाऊ काय आता बंद करायचं नाही. आपल्या गाडीला पिशवी लावून घेऊ. काय बंद करतोय आता. आणि आमचं शटर पण असं आहे की बंदच होत नाही लवकर. त्याला दाबून हात पाय दुखून येतात पण बंद नाही होत. ओढतोय इकडे बाहेर वाढायचे. आत्ता शिक झालं आमचं. एक झाले लॉक करून. दुसरं पण झाले. आता काय गाडी घ्यायची ओढून जायचं आता घरी. काय तर टाइम झालाय मस्त. ही काय गाडी चालली आता. चल संध्याकाळी 10 वाजले ना आम्ही काम करतो. 10 वाजून नाही तर 12 वाजून. आता घरी गेल्यावर काय फोटो एक बॅनर बनवायचा आहे. तो बॅनर बनवायला आता 11 वाजता घरी जेवण बिवण अजूक. ते बॅनर बनवता करता 12 वाजते. त्यानंतर आपले व्हिडिओ काय आहे ते एडिट करता 12, 1, 2 तर कसे होते. नंतर मग मोबाईलला अर्धा 1 तास बघितल्यावर 3ला झोपतो. सकाळी 8 वाजता उठावं लागतं कारण की बाकीचे पण लई कामं असतात ना माझं. काय तेच भाऊ उद्या सकाळीच जाते शाळेत. त्यांनी आता 10वीला आहे, त्यांचे पेपर आले जवळ. त्यांना काय सकाळीच जावं लागते 9 वाजता. आता आम्ही घरी चाललोय. दळण आहे. चला मग आता मला आमचं घरी जाताना रस्ता कसा येतो ते दाखवतो. आम्ही पडलो होतो इथंच आता पण आम्ही वाचलो थोडे. आमचं स्टुडिओचं काम आहे. म्हणजे आमचा स्टुडिओ हा कोणनेर गावामध्ये आहे. गावाच्या थोडं अलीकडे आहे. आणि आमचं घर सोनवाडी पाशी आहे, म्हणजे जंगली पाशी आहे. जिल्हा आयल्यानगर आहे आमचा. गाड्या अजून लई चालू आहे. रस्ता त्यामध्ये लई चालू आहे. ते कुत्र काय घरी आम्हाला भोकत. बिबट्या आला होता वाचलो आम्ही थोडे. बिबट्या काय म्हणते आता मला आता कमरा एवढं दिसलं काहीतरी दिसल्यावर झालं. काय दिसलं ते नाही माहिती आम्हाला.
अजून बिबट्या असू शकतो, कारण आमच्या गावात बिबट्या धुमाकूळ घातलेला आहे. चला तर आम्ही पण गावात धुमाकूळ घातलाय. आणि वाटत नाही त्यामध्ये गाडीचं पटायचं. आता काय तळामाळा पैसे आलोय आम्ही.